नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट. सरकारचा महत्त्वाचा निर्णय. सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजनेच्या नियमाबाबत सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे एका विशिष्ट कालावधीत निवृत्त झालेल्या माजी कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. संसदेत नेमका काय निर्णय झाला? संसदेत खासदार संजय सिंह यांनी 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या कालावधीत निवृत्त झालेल्या सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना MSEP योजनेचा लाभ का दिला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की तांत्रिक नियमानुसार या ठराविक कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणता येणार नाही. त्यामुळे या माजी कर्मचाऱ्यांना योजनेअंतर्गत 1 रुपयाचाही आर्थिक लाभ मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारचा तांत्रिक युक्तिवाद काय आहे? केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे केंद्र सरकारने MSEP योजना 1 सप्टेंबर 2008 पासून लागू केली होती. 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या 28 महिन्यांच्या कालावधीत ही योजना अधिकृतपणे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे या कालावधीत निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ देणे नियमाच्या चौकटीत बसत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. MSEP योजना नेमकी काय आहे? सरकारी सेवेत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, विशेषतः गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या मर्यादित संधी मिळतात. पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर आर्थिक लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश असतो. सरकारचा हा निर्णय नियमावर आधारित असला तरी 2006 ते 8 दरम्यान निवृत्त झालेल्या हजारो ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे.